सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, आज ठाण्याच्या या शिवसेना शाखेमधून तुम्हा सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो। आज शिवसैनिकांमध्ये बसलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्याच्या शिवसैनिकांमध्ये बसलेलो आहे। ठाण्याच्या निष्ठावंत कडवट शिवसैनिकांमध्ये बसलेलो आहे। जिगरबाज निष्ठावंत सगळ्या ह्या व्याख्या उपवास सगळ्या ह्यांच्यासाठी कमी पडतील। ठाण्यातला एक एक शिवसैनिक हा मला बुरजाप्रमाणे भासतो। एक एक शिवसैनिक बुरजाप्रमाणे म्हणजे विचार करा, हे ठाण्यातले शिवसैनिक काय प्रकारचा लढा देत असतील। आज थोडी आउटडोर लोकेशन आहे। ज्या वास्तूमध्ये मी बसलेलो आहे ती वास्तू आहे शिवसेनेची शाखा, जिचं 2 दिवसांपूर्वी उद्घाटन झालं, लोकार्पण झालं। लोकांसाठी ही शाखा ही वास्तू उभी राहिली। ठाण्यामध्ये ज्यावेळेस बंडाळी घडली, ठाण्यातल्या सर्वच्या सर्व हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या शाखा या आपल्या ताब्यात राहिल्या, नाहीतर बाकीच्या सर्वच्या सर्व शाखा या काबीज करण्यात आल्या, या घेतल्या गेल्या, खेचून घेतल्या गेल्या। खेदाने म्हणावं लागेल, पण तरीही ठाण्यातला शिवसैनिक आज झगडतोय। आज स्वखर्चाने स्वतःच्या खिशात हात घालून ठाण्याचा शिवसैनिक या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या वास्तू आपल्या शिवसैनिकांसाठी उपलब्ध करून देतोय। ही काही थोडी गोष्ट नव्हे। या शिवसैनिकांना कुठतरी बळ भरता यावं, या शिवसैनिकांचं हे अनमोल कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं, त्यासाठी शिवसेना एक वादळची ही एक धडपड आहे माझी। हा एक माझा छोटेखानी प्रयत्न आहे आणि मी वारंवार सांगत असतो, शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांनी स्थापन केलेलं माध्यम म्हणजे शिवसेना एक वादळ असो। आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आज आपण अशा भागामध्ये आहोत ज्याला म्हणतात कोपरी पाचपाखडी विधानसभा। कोपरी पाचपाखडी मुंबईचं आणि ठाण्यामधलं हे प्रवेशद्वार आहे। इथूनच मुंबईकर ठाण्यामध्ये येतात आणि इथूनच ठाणेकर मुंबईमध्ये प्रवेश करतात। इथून ठाणे जिल्ह्याची सुरुवात होते आणि इथून धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा याची सुरुवात होते। शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची सुरुवात होते। आज माझ्यासोबत शिवसेनेचे हे सारे पदाधिकारी बसलेत। विभाग प्रमुख दत्ताजी पागवले साहेब बसलेले आहेत, ताई बसले आहेत, शेळगे ताई बसलेले आहेत, इथे झेंडे साहेब बसले आहेत उपविभाग प्रमुख, आणि शाखा प्रमुख इथे निलेशजी मालुसरे बसलेले आहेत, आणि असंख्य अनेक शिवसेनेचे इथे पदाधिकारी बसलेले आहेत। त्या सर्वांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि आज जे उद्दिष्ट घेऊन मी इथे बसलेलो आहे त्या माझ्या विषयाला मी आज सुरुवात करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागतो, त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मला येता आलं नाही, पण आज जे महत्त्वाचं कार्य आहे ते आपण इथून करणार आहोत। महाराष्ट्राला ठाण्यातल्या या शिवसेनेच्या अगदी छोटेखानी काय होईना पण या शाखेची ओळख आपल्याला करून द्यायची आणि दाखवून द्यायचंय, शिवसेनेची शाखा म्हणजे तिचं फुटांमधलं अंतर नाही, तिची चकाचौंध दुनिया नाही, त्याच्यात लागलेले AC नाहीत। या शाखेमध्ये आमच्या बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, आमच्या उद्धव साहेबांचा ह्या तस्बिरी आहेत ना, हेच आमच्यासाठी सारं काही धन आणि हीच आमच्यासाठी पवित्र वास्तू। आणि ते शाखा प्रमुख निलेशजी मालुसरेंची मी आज थोड्याशा गप्पा मारणार आहे। सर्वात प्रथम तुमचं नाव मालुसरे आहे, तुम्हाला माहिती तरी आहे का या नावाला या महाराष्ट्राने डोक्यावर धरलेलं आहे मालुसरे, एक ते मालुसरे आणि आज आपणही लढताय। त्या धुळीचं कण जरी होता आलं तरी आम्ही आमचं जीवन भरून पावल्यासारखं, आणि आज तेच कार्य घेऊन तुम्ही पुढे जाताय। आज तेही मालुसरे तुम्हीही मालुसरे, दोघेही लढले, नरवीरासारखे लढले आणि आज तुम्ही इथून लढताय। आज आपले विभाग प्रमुख लढताय, हे सारे शिवसैनिक असतील, उपविभाग प्रमुख असतील, महिला आघाडी असेल, सारे लढताय। काय वाटतं इथे ज्यावेळेस शाखेची स्थापना झाली, काय वाटतं? बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची ती प्रेरणा आजही मनामध्ये तशीच आहे। तरुण शिवसैनिक म्हणून काय वाटतं? मी गाडवे साहेब सर्वात पहिलं तुमचा आभारी आहे की तुम्ही आमच्यासाठी इथे आलात, आणि मी सर्व निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना जय महाराष्ट्र करतो। आणि कसं आहे माहिती आहे गाडवे साहेब, जेव्हा हा जो प्रकार घडला तेव्हा म्हणजे एवढं काय मला असं वाटलं नाही की बाबा काय पुढे होईल म्हणतात, पण जसं जसं माहीत पडलं की अरे हा गेला तो गेला आणि मग ठरवलं कोणी कुठे गेलं तरी आपण जागेवरनं हलायचं नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एखाद्या बाळाचं नाव जर शिवाजी असेल तर ते छत्रपती होत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे एकच रायगडावरती, सह्याद्रीवरती, महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या जगामध्ये एकच। तशी शिवसेना फक्त एकच, उद्धव बाळासाहेब ठाकरे। शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना, हे माझ्या रक्तात पहिल्यापासून आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहील। कितीही काही होऊ द्या, कितीही काही साहेब एकटे राहिले ना तरी हा निलेश मालुसरे त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आणि माझे सहकारी। आणि कसं आहे माहिती तुम्हाला की जेव्हा हे सर्व घडलं ना तेव्हा आमचे स्वर्गीय भोसले साहेब, जे माझ्या आधी शाखा होते आता नाही आहेत, तेव्हा आम्ही ठरवलं की नाही तर आम्ही तेव्हा दोघं होतो
मग दोघांचे तिघं झाले, तिघांचे 4 झाले. नंतर आमच्या वहिनी करता करता आम्ही 13-14 असे पदाधिकारी झालो. पदाधिकारीनंतर मग विषय असा आला की शाखा चालू करायची. म्हटलं शाखा चालू करायची, पण ती कुठं पण नाही करायची, अगदी अजिबात नाही. कुठल्या गल्ली बोलत नाही, करायची तर रस्त्यावरती येता जाताना लोकांनी बघितलं, छाती ठोकून करायची. आता मी तुम्हाला एक सांगतो की आपला जो कोपरीचा सर्कल आहे, बरोबर, हा कोपरीच्या सर्कलला मी असा कधी कधी उभं राहतो. म्हणजे कधी दत्तानी फोन केला किंवा असं म्हणजे असे मित्र फोन करतात, तर आम्ही उभं राहिलो ना का लोक आम्हाला भेटतात, लोक बोलतात अरे मालुसरे साहेब बोलल्यावरती ना एक वेगळा अभिमान वाटतो. पण मी कधीतरी विचार करतो की साहेब हे जे बोलतायत ना ते फक्त कशामुळे बोलतात माहिती तुम्हाला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या माणसावर आहे म्हणून साहेब बोलतायत. मग त्याच्यानंतर मग कालांतरी म्हणलं ठरवलं की असं करायचं म्हणून. पण आमच्या भोसले साहेबांचं अशी दुःखद घटना घडली. मग त्याच्यानंतर काय करायचं म्हणजे थोडं आपण जरा हे झालो. नंतर मग लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेची निवडणूक तर लोकांनी आम्हाला ना स्वतःहून केलं की अरे तुम्ही प्रचाराला फिरणार का? आम्ही बोललो हो, आमचा उमेदवार तर डिक्लेअर झालेलाच आहे, आम्ही तर फिरणारच आहोत, फक्त आम्हाला एक थोडासा वेळ लागेल. पण तुम्हाला विश्वास पटणार नाही, आम्ही मेहनत खूप घेतली, डोर टू डोर जाऊन केला प्रचार उद्धव साहेबांचा. अगदी ह्या कोपरीत येस टोटल आनंदनगर मध्ये कोपरीमध्ये आव्हान दिलं जात होतं येऊन दाखवा म्हणून. 2455 मतं पडली महाविकास आघाडीला. ही माझ्यासाठी भरपूर मतं आहेत, भरपूर म्हणजे भरपूर मतं आहेत. आणि मुळात म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी की लोक स्वतःहून असे फोन करतात की मालुसरे साहेब काही काळजी करू नका, आमचं मतदान. आम्ही कुणालाच बोललो नाही की कुणाला आम्ही असं हे केलं नाही प्रेशर की बाबा काय नाही. त्याचं कारण काय माहिती तुम्हाला की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे की उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे. अगदी हां. आणि मग लोक आवर्जून फोन करणार की असं आहे की आम्ही असं करणार आहे. मी म्हणलं बघा तुम्ही मतदान कुणालाही करा, आम्हाला त्याच्यावरती काही आक्षेप नाही आहे, फक्त विचार करून करा. पण त्या लोकांनी विचार केला आणि तो आकडा गेला 2455 पर्यंत. वहिनी आम्ही असं ठरवलं की आपण शाखा चालू करायची. तर म्हटलं हो ठीक आहे चालू, आपण ऑफिस चालू करूया. आम्ही प्रत्येकाने कोणी 5,000 दिले, कोणी 1,000 रुपये दिले, कोणी 2,000 दिले, असं करून थोडं थांबवतो. शिवसैनिकांनो ही गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा. ह्या 1,000 रुपयांना 5,000 रुपयांना त्या खोक्यांचा वास येणार नाही कधी. हे घामाचे पैसे बरं का. हे शाखा चालू करण्यासाठी, इथे कार्यक्रम करण्यासाठी लोक सहभागातून, लोक वर्गणीतून इथे कार्यक्रम केले जातात. इथे खोके मिळत नाहीत आम्हाला. आणि या खोक्यांच्या जीवावर इथे शिवसेना चालत नाही. खोक्यांच्या जीवावर शिवसेना कधीही चालली नव्हती. हे निष्ठावंत मला सांगा ना, आज यांच्यावर किती दबाव असेल, या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांवर किती दबाव असेल. आज फक्त इकडून इकडे व्हायचं, तुमच्यापर्यंत सगळं पोहोचेल, अजिबात काळजी करायची नाही, तुमच्या सगळ्या सोयी केली जातील. पण नाही ना, काय बघा शेवटी माणूस ज्यावेळेस वर जातो ना त्यावेळेस तो पैसा घेऊन जात नाही. माणूस ज्यावेळेस जातो ह्या जगातून निरोप घेऊन जातो त्यावेळेस तुमची कर्म तुम्ही काय काय केलं ना ती पाहिली जातात. आणि मला सांगा ना, आज पैसा कोणाला नकोय, सर्वांना पैसा हवा आहे, पण तो असा वाममार्गाने कमवलेला नाही. अशा खोक्यांच्या मधला पैसा आम्हाला नको. आज माझ्या उद्धव साहेबांच्या पाठीत गंजीर बुकसून आम्ही जर हे असले इथे ठाण्यातून धंदे करायला लागलो ना, जाऊ द्यावं त्या विषयात मी जात नाही. पण मला खरंच अभिमान वाटतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. ठाण्याच्या कोपरीच्या या सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. दिनेशजी, संघर्ष तुम्ही करताय आम्हाला दिसतंय. तुम्ही सर्वांनी मिळून या शाखेसाठी एक योगदान घेतलेलं आहे. बघा ना, काय शाखेची लांबी रुंदी असेल, पण आज ही शाखा महाराष्ट्रभरात शिवसैनिक पाहतायत, त्यांना ही ताजमहालापेक्षाही मोठी भासणार आहे. आणि आमच्यासाठी हे ताजमहालच आहे खरं पाहायला गेलं तर. आम्ही पाहत नाही शाखेची लांबी रुंदी कुठे, त्या शाखेमध्ये माणसं किती आहेत. आज यांच्याकडे कित्येक शाखा गेल्या हो, पण त्या शाखेत बसायला माणसं नाहीत. काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला एक सांगतो बघा, ही जी वास्तू आहे मला वाटतं काय 5x6 असेल, पण माझ्यासाठी ही वास्तू आहे ना मातोश्रीसारखी. अगदी. आणि तुम्हाला मी सांगतो, जेव्हा साहेबांनी राजीनामा दिला ना मला तर रडायला येते. मी जेवत होतो आणि माझ्या मित्रांनी फोन केला, दत्तासारखा एक मित्र चांगला खास, की अरे साहेबांनी राजीनामा दिला. मी अरे काय उगाच काहीतरी बोलतोय. तर बोलतो नाही बघ, मी तुम्हाला खोटं सांगत नाही आहे, स्वामी आहेत, साईबाबा समोर आहेत. मी जेवणाचं ना ताट असं टाकून दिलं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी जन्म झाल्यापासून आता माझं वय आहे 39, हा आता भाऊ आहे. शिवसैनिकांनो, हा भगवा मरतानाही सोबत राहील. बाळासाहेबांचे हे विचार कधीही आमच्याकडून तरी सुटणार नाही. जन्म शिवसेनेत, मरणही शिवसेनेत. मी तुमच्या भावना समजू शकतो.
तो काळ उभा महाराष्ट्र लढलाय. 3-4 दिवस महाराष्ट्र जिवंत नव्हता. आजही शाखा प्रमुखाच्या डोळ्यामध्ये जर हे असे अश्रू येत असतील तर ठाण्यात शिवसेना कशी नसानसामध्ये भिनलेली आहे याचा विचार करा शिवसैनिकांना. बघा, लोक दोन तोंडी असतात, बरोबर आहे. काही लोक आम्हाला बोलतात की तुम्ही योग्य जागेवर आहात, आणि जेव्हा हे बोलतात ना खूप अभिमान वाटतो. का तुम्हाला सांगतो बघा, की आम्ही योग्य जागेवर नाही आहे, आम्ही योग्य जागेवर आहोतच, पण आम्ही योग्य माणसाबरोबर आहोत. बरोबर आहे. बाळासाहेबांचा एक इंटरव्ह्यू आहे, मला तो तुम्ही कदाचित बघितला असेल, की एक जर्नलिस्ट आहे, एक लेडीज होती कोणतरी, तर तिने असा इंटरव्ह्यू घेतला. मी आता स्टेटस ठेवलेले, आय एम अ नॉट हिंदू, आय एम अ मॅड हिंदू. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की निलेश मालुसरे हा नुसता शिवसैनिक नाही, हा वेडा शिवसैनिक आहे. हा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. किती काही होत्या, किती काही. एक वेळेस मी घरात बसल, दरवाजा कड्या लावून घरात बसल, पण मी कुठे जाणार नाही. अतिशय महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलात. जे लोक उद्धव साहेबांना प्रश्न करतात ना की का बरं आदेश दिले नाहीत, का बरं सैन्य होतं तुमच्याकडे एवढं, का बरं त्यांना आज त्याचं उत्तर तुम्हाला कळतंय, ठाण्यातून कळतंय. आदेश द्यायला काय अख्खी मुंबई कुठून पडली असती. मी माझा सर्वात पहिला व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल शिवसैनिकांनो. या व्हिडिओत मी म्हणालो होतो, जर उद्धव साहेबांचा एक आदेश आला ना तर मुंबईमध्ये ना अख्खे रस्ते फुलले असते. पण त्या माणसाने वेळेचं ते महत्त्व ओळखलं आणि ते गांभीर्य ओळखलं, आणि त्या माणसाने असा कुठलाही वेळावाकडा आदेश दिला नाही. आजही शिवसैनिक सांगतो, आम्ही शिवसेनेसाठी, माणूसनेच काय, आम्ही सारे शिवसैनिक शिवसेनेसाठी आजही प्राणही देऊ शकतो. इतपत आमच्या रक्तात शिवसेना भिनलेली आहे. आणि हे वेळ आहे, हे वेळ आहे आम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचं, धर्मवीर दिघे साहेबांच्या विचारांचं हे वेळ आहे. आणि ठाण्यातला शिवसैनिक हे सर्व सांगतो. अनेक गोष्टी आहेत ठाण्यातून बोलण्यासारख्या. आज माझ्यासोबत इथे काही महिला पदाधिकारी सुद्धा बसलेले आहेत. आमच्या शेडगेताई बसलेल्या आहेत. शेडगेताई विभाग प्रमुख आहेत, त्या महिला विभाग संघटिका आहेत. त्या काय वाटतो ह्या सगळ्यामध्ये? बघा, महिला आघाडी म्हटलं ना, मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो, शिवसेनेचा हा प्राण आहे. शिवसेनेच्या पाठीचा कणा म्हणजे शिवसेनेची महिला आघाडी. आज शिवसेनेसारख्या संघटनेमध्ये लोक विचार करतात आम्हाला काय मिळेल तरच आम्ही पाहू, कारण आज सगळे खैरात वाटल्या जातात. खैराती वाटल्या आणि ही सत्य परिस्थिती आहे, नाकारता येत नाही ही परिस्थिती. मग तुम्हाला असं काय मिळतं इथे? का तुम्हाला वाटतं की आम्हाला इथेच राहायला पाहिजे? काय असं आहे या पक्षामध्ये? आमची फक्त एक निष्ठा आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल. आम्हाला कसला पैशाचा मोह नाही, आमच्याकडे देवाने भरपूर दिलेला आहे. फक्त निष्ठा ही प्रत्येक माणसामध्ये नसते. अगदी. आणि आम्हाला, मी मागेच बोलील, मला जन्मताच फक्त एकच शिवसेना माहिती आहे, ती पण बाळासाहेब ठाकरे. मी माझं माहेर घाटकोपरचं आहे, तिकडे पण बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना होती. तेव्हा तर आम्ही आमच्या आईच्या बोटाला हात लावून म्हणजे असं प्रचाराला गल्लोगल्ली जायचो. माझं सासरी आलं, हे पण शिवसेनेचंच गड आहे. म्हणून शेवटपर्यंत आम्हाला कसली, आम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच राहणार आणि शेवटपर्यंत साथ देणार उद्धव ठाकरेंना. कोणी असो नसो, आमच्या एरियात आमच्याकडं जे येतील त्यांचं अभिनंदन, ना आलं तरी अभिनंदन, कारण आम्ही आपले 10-15 जण पदाधिकारी बसून आम्ही आमचं जे काम करायचं ते करू. येतील त्यांच्या सोबत, जातील त्यांच्या शिवाय. शिवसेनेचं कार्य हे पुढे चालत राहणार. आणि आम्ही कोणालाही जबरदस्ती इथं केलेली नाही. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा, आम्हाला जे पटतं ते, फक्त आम्ही आमच्या पक्षाचं काम करणार. शेवटपर्यंत लोक ठरवतील, निर्णय लोक घेतील, लोक ठरवतील. आणि पिढ्यानपिढ्या आपल्या, बघा, शिवसैनिकाच्या परिवाराची खासियत असते, ज्या परिवारात एक शिवसैनिक असतो त्याच्या पुढच्या साऱ्या पिढ्या या शिवसैनिक. आज तुमच्याही घरातल्या पिढ्या आपण सारे शिवसैनिकच. इथे दत्ताजी पागवले बसलेले आहेत, आपले विभाग प्रमुख. आता ही चेहरेपट्टी, ही शरीरयष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला शिवसैनिकाचं वेगळं काही वर्णन करून सांगायची गरज नाही. दत्तासाहेब, मला एका गोष्टीचं, माझं साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. शिवसेना, लोक म्हणतात आता शिवसेनेत काही राहिलेलं नाही, शिवसेना दुभंगी आहे. ठाण्यामध्ये तुमचे होते ते खासदार पडले म्हणतात लोक, तुमच्या आमदारकीला तुम्हाला यश मिळालं नाही. खरंच का हो, ठाण्यातला शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला नाही? इलेक्शनला समजून गेले की शिवसेनेने घाम फोडून टाकलाय आमदाराला. का तर निष्ठावंत आहे, निष्ठावंत शिवसैनिकांना कसा त्रास द्यायचा, तर तो घर तोडा. कोणाचे, आमचा एक शाखा प्रमुख आहे, त्यांचं घर तोडलं वागळेला. मग ह्यांना ही वेळ का आली? ह्यांना जर खरोखर यांच्या पाठीशी खरं निष्ठावंत शिवसैनिक असते तर ही वेळ नसती आली त्यांना. आजही खरंच तुम्ही मगाशी म्हणालो, हा संघर्ष आहे शिवसैनिकांना, हा संघर्ष आहे. आज
आज घरादारावर नांगर फिरवलाय, आपल्या व्यवसायांवर नांगर फिरवले. कित्येक शिवसैनिकांच्या वडापावच्या गाड्या सुद्धा यांनी काढल्या. म्हणजे इथपर्यंत ठाण्यातला शिवसैनिक संघर्ष करतो. बघा, मुंबईत परिस्थिती वेगळी असेल, महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असेल, इतर महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असेल, पण ठाण्यातल्या शिवसैनिक आणि मुंबईतला शिवसैनिक किंवा इतर शिवसैनिकांमध्ये फरक आहे. इथला शिवसैनिक दिवस रात्र संघर्ष करतोय आणि ठाण्यात ती परिस्थिती आपण पुन्हा तयार करतोय. आज झंझावात तयार करतोय. शिवसेना नेते माजी खासदार राजनजी विचारे साहेब, खरं तर तोंडामध्ये तो माजी शब्द येतच नाही. आज विचारे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये शिवसेनाची संघर्ष करते ना, मला खरंच आज ह्या तमाम शिवसैनिकांच्या साक्षीने त्या वाघाला, शिवसेनेच्या त्या वाघाला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावासा वाटतो. आज तो वाघ निष्ठेने उभा राहिला आणि ठाणं पुन्हा उभं राहिलं. आज राजन विचारे हे एकमेव व्यक्तिमत्व आहे. या ठाण्यामधून ज्यावेळेस ते उभं राहिलं, आज ठाणा पुन्हा फुलला. आज खरंच म्हणजे काय काय सांगा ना शिवसैनिकांनो. आज इकडून तिकडे फक्त गेले असते ना, त्यांचंही खासदारकी राहिली असती, केंद्रात कदाचित आज मंत्री राहिले असते, पण नाही ना, दगा देऊ शकत नाहीत. गद्दारी रक्तामध्ये नाही, आणि रक्तामध्ये अशी जर गद्दारी येत असेल ना, तर आम्हाला असं जिणं नको. मला खरंच तुम्हा सर्वांच्या साक्षीने ठाण्यातून विचारे साहेबांना पुन्हा एकदा तो मानाचा जय महाराष्ट्र करायचा आहे. आणि तुमच्या पाठीशी विचारे साहेब, आज तुमच्या मागे माझी हे नाव लागलंय. ठीक आहे ना, ठाणेकरांना दिसतंय काय चाललंय काय नाही चाललंय. या ठाण्यातून ठाणेकर पाहतोय आणि हा सगळा प्रकार तो याची तुळा पाहून भविष्यामध्ये या सगळ्याचा वचपा नक्कीच काढेल. साहेब, एक तुम्हाला एक बोलायचं राहिला की विचारे साहेबांच्या ज्यावेळेस इलेक्शन होतं, त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस पूर्ण ताकदीने समोरची गट आणि ह्या गट जी खरी शिवसेना आहे त्यांना ते ठाकरे गट बोलत आहेत. आज त्या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पाठीमागं या लोकांनी एवढी ताकद लावली की त्यांचे 3 मंत्री, केंद्रातले मंत्री एकट्या विचारे साहेबांना, तो एकटा वाघ होता शिवसेनेचा राजन विचारे हे पूर्ण ठाणे जिल्ह्याचे वाघ आहेत. शिवसेनेने एकटा राजन विचारे साहेब ताकदीने लढले आणि त्यांच्या पाठीमागं ही पूर्ण निष्ठावंत शिवसैनिकांची ताकद होती. म्हणून आज त्यांना केंद्राचे सर्व मंत्री उभा करावं लागले. का तर शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक हे विचारे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. म्हणून ह्या लोकांना पैशाच्या पूर्ण ताकदीचा वापर या लोकांनी केंद्राच्या यांनी हे केलंय. आणि या शाखेच्या माध्यमातून या नक्कीच लोकांच्या समस्या आम्ही सोडवू. घराघरापर्यंत आणि आनंदनगर हा विभाग, आनंदनगर ही जी शाखा आहे ही ठाण्याचा प्रवेशद्वार आहे आणि ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ही शाखा खोललेली आहे. तर येतानाच आम्हाला जो कोणी ठाण्यात येईल त्याला जय महाराष्ट्र केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. याचं हे शाखेचं एक महत्त्व आहे. आणि थोडक्यात मध्ये सांगण्यापूर्वी आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोक कोण कुठे जाते ह्याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला कोणाशी घेणं देणं नाही. कारण आम्ही एक गोष्ट नेहमी शिकलेलं आहे, जसं एक शायर बोलतो की पाप का पेट एक दिन फटेगा जरूर, पाप का पेट एक दिन फटेगा जरूर, और शिवसेना का भगवा इस महाराष्ट्र में फड़केगा जरूर. नापाक होती है कुत्तों से दोस्ती, काटेगा नहीं तो चाटेगा जरूर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ठाण्यामध्ये आज ठाण्यातली जी जागा होती ती नंबर 1 ची जागा होती. पण ठीक आहे, नंबर 1 मध्ये निवडून येईल अशी ठाणा जागा होती. कुणालाही याच्यावर विश्वास नाही. पण ठीक आहे, नियती ज्यावेळेस वसुलीला निघते, नियतीचा फेरा हा फार सक्त असतो. ज्यावेळेस नियती वसुलीला निघते ना, तेव्हा कुणाचाही वशिला चालत नाही. आणि नियतीची वसुली हे अगदी सुतासकट होते. आणि आज नाही, वेळ जाईल या सगळ्यामध्ये. मालुसरे साहेब, वेळ जाईल. तुमच्या ह्या अश्रूंची किंमत आहे, तो अश्रू लाख मोलाचा आहे. आज बघा, पैशासाठी मागं भूतं फिरतात हो. लक्षात घ्या ह्या गोष्टी आहेत ना, या कदाचित शिवसैनिकांपर्यंत थेट काळजातून काळजाला पोचतायत. जोपर्यंत शीतं असतात तोपर्यंत भूतं असतात. आज गेली ना निवडणूक झाली, जशी आमचा माणूस पडला, बघा कसे इतिहासातले प्रसंग जुळतायत. बघा, तानाजी माणूस सर तिथे धारा तिथे पडले, नररत्न मावळे पळायला लागले. शिलार मामांनी गडाचे दोर कापले. लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा, लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा. आज ज्या वेळेस आपला माणूस तिथे आपल्या माणसाला पळत गेलं, माणूस खासदार राहिला नाही म्हणून कितीतरी भूतं पळून गेलेली आपण पाहिलेली आहेत. बरोबर. मी बघा, मी शेडगे ताई, झेंडे साहेब, मी एक वाक्य कायम सांगत असतो, पक्षासाठी घातक ती माणसं नाहीत
पक्षासाठी घातक म्हणजे अडचणीच्या काळात पक्षाला सोडून जाणारे किंवा पक्षाला अडचणीत आणणारे घातक नाहीत. पक्ष अडचणीत असताना आपल्या पक्षात राहून गेलेल्यांची जी वकिली करतात ना, ती सगळ्यात जास्त घातक. आणि ती ही माणसं होती की नंतर पळाली. ते गडावरचे दोर कापायच्या आधीच शत्रू सैन्यात सामील झाले. ठीक आहे, हे सगळे अनुभव आपल्या पाठीशी आहेत. मी तुम्हाला या शाखेतून शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन, बाळासाहेबांची ती शाखा असायची ज्या शाखेमध्ये आपल्या बघा, बाळासाहेबांच्या शाखेचे नियम सांगतो. चपला बाहेर, मद्यप्राशन नाही, तंबाखू खाऊन कोणी शाखेत यायचं नाही, शाखेमध्ये सामना असणार, त्यानंतर शाखा प्रमुखांनी शाखेमध्ये यायचं, हे रजिस्टर असणार, याच्यामध्ये तिथे सही असली पाहिजे, लोकांच्या कार्याचा अहवाल असला पाहिजे, कोण लोक येत आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, या सगळ्याचा अहवाल या रजिस्टरमध्ये असला पाहिजे. त्याच्यावर आपल्याकडनं त्याला सोल्युशन दिलं गेलं पाहिजे, त्याच्यावर काहीतरी निरसन केलं पाहिजे. ज्यावेळेस शाखा म्हणजे काय, लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे माध्यम आहे, ही एक ब्रांच आहे, फांदी आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची. या फांदीवर येणारा प्रत्येक पक्षी, प्रत्येक माझा शिवसैनिक त्याची जी काही समस्या घेऊन येईल तो ह्या वटवृक्षांनी, या शिवसैनिकांनी सोडवायचा आणि अशा प्रकारे शिवसेना घराघरात न्यायची. शिवसेना एवढ्या कठीण काळातही न डगमगण्याचं, न पडझड होण्याचं, म्हणजे आजही मुंबईमध्ये पहा शाखा भक्कम राहिलेल्या आहेत शिवसेनेच्या, आणि ते शिवसेनेच्या यशाचं खरं गमक आहे. आज आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे. या शाखेतून लोकांना न्याय द्या, आणि जिथे कुठे तुम्हाला वाटेल न्याय देताना अडचण येतोय तिथे आमची आठवण नक्की काढा. हे माध्यम शिवसेना एक वादळ, हे माध्यम तुम्हा शिवसैनिकांचं माध्यम आहे. घेऊयात ना सगळ्या गोष्टींचा इमाने इतबारे बदला घेऊयात. शिवसैनिकांनो रजा घेतोय. पुन्हा एकदा या व्हिडिओचा शेवट करताना ठाण्याच्या तमाम शिवसैनिकांना, या कोपरी पाचपाखाडीच्या तमाम शिवसैनिकांना कमेंटमध्ये येऊन एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की लिहावा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.